नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। आमच्या शौर्य करिअर अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये काम करतो। विशेषतः आम्ही पोलीस भरती आणि त्याचबरोबर वनरक्षक असेल, आर्मी भरती असेल, अशा असंख्य जे काय एक पोलीस डिपार्टमेंटच्या संदर्भामधील जे काही पद असतील किंवा भरती असेल या संदर्भामध्ये विशेष असं जे काही कार्य आहे हे आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत या संस्थेच्या माध्यमातून। आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आम्ही या ठिकाणी एक इनिशिएटिव्ह राबवलेला आहे आणि जो चालू घडामोडीचा आहे आणि या चालू घडामोडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं हे खूप आम्हाला महत्त्वपूर्ण वाटतं। कारण तळागाळातील विद्यार्थी हे एका योग्य त्या स्थितीमध्ये येणं महत्त्वाची गरज आहे, कारण हेच देशाचं खरं विकासाचं स्वरूप असणार आहे। आणि म्हणून आम्ही नेहमी असा प्रयत्न करत असतो आणि विद्यार्थ्याच्या ज्या काय शैक्षणिक अडचणी असतील या अडचणीमध्ये आम्हाला कसं भागीदारी करता येईल, देता येईल याकडे विशेष आमच्या संस्थेचा सुरुवातीपासून कल राहिलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, आम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांसाठी देखील प्रयत्न करतो आणि आमचा ऑफलाईन देखील प्लॅटफॉर्म आहे, त्यामुळे तुम्ही नाशिक या शहरामध्ये येऊ शकता आणि शौर्य करिअर अकॅडमी या आमच्या अकॅडमीला भेट देऊ शकता। आणि आता विद्यार्थी मित्रांनो, वेळ न घालवता आपल्या प्रश्नांकडे आपण जाणार आहोत। चला विद्यार्थी मित्रांनो, पहिला जो काय प्रश्न आहे तो काय आहे, ऑपरेशन फाल्कन आहे। आणि ऑपरेशन फाल्कन हे जे ऑपरेशन आहे हे कोणत्या राज्यात राबवण्यात आलेलं आहे आणि कधी लक्षात ठेवायचं की आतापर्यंत जेवढे ऑपरेशन झालेले आहेत ते सगळे ऑपरेशन आपल्याला चांगलं करणं महत्त्वाचं आहे। मी सर्व ऑपरेशन कव्हर केलेले आहेत, त्याचा एखादा स्पेशल व्हिडिओ पण मी घेऊन येणार आहे, तुम्ही तशी मला कमेंट करा हवा असेल तर। आणि बघा, ऑपरेशन फाल्कन हे जे आहे ओडिसा राज्यामध्ये आयोजित केलेलं किंवा मग गठीत केलेलं ते एक ऑपरेशन आहे। आणि या ऑपरेशनच्या माध्यमातून जे त्या ओडिसा या राज्यामध्ये जे रानगेंडे आहेत यांच्या संरक्षणासाठी, यांची स्थिती सुधारण्यासाठी, यांना प्रिझर्व्ह करण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आलेलं आहे। आता आपण पुढे जाऊयात विद्यार्थी मित्रांनो। दुसरा जो काय प्रश्न आहे तो आहे स्लीनेक्स 25 2025 मध्ये हा लष्करी सराव झाला, तर हा लष्करी सराव कुठे आयोजित करण्यात आलेला आहे हे आपण समजून घेणं महत्त्वाचं आहे। आता लक्षात घ्या, 2-3 गोष्टी आपल्याला क्लिअर पाहिजे आहेत। कोणत्या गोष्टी? तर अगोदर आपल्याला हे माहिती पाहिजे की लष्करी सराव हा कोणकोणत्या राष्ट्रामध्ये झाला। तर लष्करी सराव हा भारत आणि श्रीलंकेमध्ये होत आहे अनेक वर्षापासून। आणि तो कुठे झालाय तर तो कोलंबो या ठिकाणी झालेला आहे, सर्वांच्या लक्षात आलंच असेल मी श्रीलंका म्हटल्यानंतर। आता मला तुम्ही काय करा की श्रीलंकेची राजधानी कोणती आहे ते एकदा मला कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर गोव्याची राजधानी कोणती आहे ते पण मला सांगा। ओके, चला आता त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची ऐतिहासिक भेट कुठे झाली हे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे। या प्रश्नाचं उत्तर असणार आहे अँकोरेज अलास्का या ठिकाणी झालेली आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, ही जी भेट आहे ही भेट का झाली, त्याचं काय कारण आहे, तर रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध चालू आहे आणि हे जे युद्ध आहे हे जागतिक पातळीवरती कुठेतरी मानवी जातीसाठी हानिकारक आहे। आणि ही गोष्ट विचारात घेऊन हे युद्ध कसं आपल्याला थांबवता येईल यासाठी या दोघांमध्ये ही भेट झालेली आपल्याला बघायला मिळेल। भेटीमध्ये विशेष असं काही घडलं नाहीये आणि डोनाल्ड ट्रम्प देखील खूप म्हणजे त्याला काय म्हणूया की एक मुत्सद्दी राजकारणी आहे, तो खूप चालाक आहे। असं म्हटले नाही की ते पूर्णपणे आता नष्टच करा, शांतता असली पाहिजे असं त्यांनी शब्द वापरलाय। तर हे हा राजकारणाचा पार्ट झाला जागतिक। ठीक आहे, चला आपण पुढे जाऊयात, विषयांतर नको नंतरचा। मणिपूरचे कोणते माजी राज्यपाल वयाच्या 80व्या वर्षी ऑगस्ट 2025 मध्ये निधन पावले? आता लक्षात घ्या, निधन पावलेल्या ज्या व्यक्ती असतात त्या व्यक्ती आपल्याला विचारात घेणं काळाची गरज असते, खूप म्हणजे खूप। आणि मग ते कोण आहेत तर राज्यपाल होते ते ला गणेशन हे आहेत। यांनी राज्यपाल पद हे जे आहे
हे मणिपूरचं भूषवलेलं होतं आणि मणिपूर नंतर ते नागालँडचे पण राज्यपाल झाले होते. राज्यपाल या पदाचा प्रदीर्घ असा अनुभव असलेले ला गणेशन वयाच्या 80व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. नंतरचा आपण प्रश्न घेऊयात. बघा, अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन कोणत्या दिवशी झाले? तर त्यांचं निधन मित्रांनो 16 ऑगस्ट 2018 ला झालेलं आहे, म्हणून आपला ऑप्शन नंबर सेकंड बरोबर असणार आहे. आणि इथे 16 ऑगस्ट ही जी तारीख आहे, 16 ऑगस्ट ही तारीख सुशासनाचा दिन म्हणून पाळली जाते. सुशासन दिन म्हणून पाळला जातो, लक्षात राहू द्या. हा पण एक महत्वाचा प्रश्न होईल. ओके, आता आपण पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न बघा, देविका सेहवाग कोणत्या खेळाशी संबंधित आहे आणि अलीकडे तिने एक स्पर्धा जिंकली, त्या स्पर्धेचं मला तुम्ही नाव कमेंट मध्ये सांगणार आहात. तर विद्यार्थी मित्रांनो, ती बॅडमिंटन या खेळाच्या संदर्भामध्ये आहे. ओके, इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. आपण थोडंसं पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न बघा, 2025 मध्ये सर्वाधिक UPI पेमेंट्स कोणत्या राज्यामध्ये झालेला आहे? एप्रिल पासून जून पर्यंत विचारात घेतलंय बरं का विद्यार्थी मित्रांनो. एप्रिल टू जून इथपर्यंत, एप्रिल टू जून या महिन्यामध्ये एवढं हे झालेलं आहे की UPI ट्रान्झॅक्शन झालंय ते महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. कुठे झालंय? महाराष्ट्रामध्ये. आणि महाराष्ट्राच्या नंतर मग कर्नाटक, गुजरात या राज्यांचा नंबर लागतो. ओके, अशा पद्धतीने हे UPI ट्रान्झॅक्शन मध्ये आपलं महाराष्ट्र पुढे आहे. आणि प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना 2025 ही योजना घोषित करण्यात आलेली आणि जी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून घोषित करण्यात आलेली आहे. या ठिकाणी आपण थांबूयात. अशाच प्रकारचे प्रश्न नेहमी पाहत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब, कमेंट, लाईक आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू सो मच. अभ्यास करत राहा. टेक केअर.